नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। दुधाला उत्पादन खर्चाच्या आधारेच दर द्या, भाई दिगंबर कांबळे। शिरडोन येथे शासन निर्णयाची होळी। दूध उत्पादन खर्चानुसार दर नसल्याने व पशुधन कान बिल्ला असलेल्याच गायीच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देणार असल्याचा शासन निर्णयाच्या परिपत्रकाची आज शिरडोन ग्रामपंचायत पटांगणात होळी करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून दूध उत्पादन खर्चानुसार गायीच्या दुधाला 43 रुपये व म्हशीच्या दुधाला 79 रुपये दराची मागणी राज्यभरातील दूध उत्पादक संघर्ष समिती व शेतकऱ्यांच्याकडून केली जात आहे। या मागणीला फाटा देऊन फक्त गायीच्या दुधाला अन्यायकारक अटी घालून 5 रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय हा दूध उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा करणारा आहे। शासनाने उत्पादन खर्चाच्या आधारेच दर देण्याची मागणी आज सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी शिरडोन तालुका कवटेमहांकाळ येथे शासन निर्णयाची होळी करून करण्यात आली। यावेळी शासनाच्या निर्णयाविरोधात घोषणा देण्यात आल्या। केंद्र शासनाने 2017 मध्ये दूध फॅटबाबत परिपत्रकात केलेला निर्णय 3.2 फॅट व 8.3 SNF असताना राज्य सरकारने 3.5 आणि 8.5 घेतलेला हा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर पाठीमागे 1.5 ते 2 रुपये नुकसान करणार आहे। शासन निर्णयाची ही अनुदान योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंतच राबविण्याची मान्यता देण्यात आली आहे। ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळणार आहे त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न लिंक असणे आवश्यक आहे। लिंक नसणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही। दुधाला उत्पादन खर्चाच्या आधारेच दर मिळावा व अन्यायकारक शासन आदेशामध्ये सुधारणा करून नवीन परिपत्रक काढण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात आले। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास शिरडोन तालुका कवटेमहांकाळ येथे नॅशनल हायवे जनावरांसह चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे नेते ज्योतिराम जाधव, शरद पवार, प्रभाकर पाटील, प्रीतम पाटील, सचिन सोनवणे, नामदेव पाटील, मच्छिंद्र पाटील, विठ्ठल कदम, कृष्णा पाटील, निलेश पाटील, कृष्णा सूर्यवंशी व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, केके मराठी न्यूज नेटवर्क।